आम्ही आल्या जिंदगीत लय कुटाने गेले, पण काल मशीन आणायला गेलो. मलाच प्रश्न पडला होता चायला नेमकं आपण मशीन न्यायला आलोय का फॉरेस्टर खात्यात कामाला लागलोय, कारण की आमचे सगळे कार्यकर्ते वड्यान आले आणि डोंगराने हिंडत होते. ते कोण म्हणलं आता नाही नाद राहिलेला, पण भाई तिथं विकॅब वगैरे म्हणलं तुम्हाला माहितीये विषय थोडा लेट होतो, पण विषय डायरेक्ट भाई पंपात होतो. विषय पंपातच केला. तर जय श्रीराम भावांनो, मी विकॅब वगैरे ना आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आम्ही ट्रिपल एक्का घेऊन नगरला चाललो होतो. या पाहुण्यांनी ट्रिपल एक्का पाहिला आणि मला थांबिला, मस्त फोटो बिटो काढले त्यांनी सगळं. डायरेक्ट बँकेपाशी गेलो चहा पित होतो. बंटी शर्ट म्हणला आज चहावरच भागवला आणि जेवायला संध्याकाळी जाऊ. म्हणलं भाई आज फक्त मशीन घ्यायचं. आम्ही एका चहावर लोकांच्या वराती गाजल्या आणि तो करता एका चहावर मशीन घरी नाही नेऊ शकत का. म्हणलं भाई टेन्शन घेऊ नको, बंडल काढ पाहिला ना ऑफिसला जमा कर. मोकार मोठले बंडल घेतले, 2-4 रील काढल्या. म्हणलं चला आता पैसे देऊन बाकीचं नियोजन पाहू. आमच्या संग राहिलो तुम्हाला माहिती चांगले नादेला ते भाई विषय तिथं पंप दे. हे पाहुणे म्हणले मला ट्रॅक्टर घ्यायचंय. म्हणलं चला नाद करून टाकू, पण ते म्हणले त्याच्या आधी नाश्ता करू. चायला म्हणलं 90-20 पाहिजे तर काय, तर ते काय म्हणतात ऐका वडापावर दिवस आले भाऊ. म्हणलं दिवस जरी वडापाववर असले ना आपण चकण्याला भजे खाऊ, पण नादच पुरा करू. पाहुणे म्हणले तू जरा नादीत दिसतोय राव. म्हणलं तुम्ही मला आज ओळखलत नाही, दिवसभर थांबा मग तुम्हाला सगळी हिस्ट्री करा. मायासारखे ना आमच्या टोळी सारखे नमुने तुम्हाला पुढच्या 7 जन्मात बघायला भेटायचे नाही. आम्ही मशीन आणायला डायरेक्ट वावर हिंडत होतो, कारण की मशीनचे मालक म्हणले 3 कॅपा भरून द्या मग मशीन घेऊन जा. आम्ही इतकं वैतागलो होतो. यांना म्हणलं भाई खोके आणा, पण यांनी स्टिंगचे खोके आणले. ते बरं आहे आम्ही पित नाही म्हणून, नाही तर आम्हाला कोऱ्या क्वाटरी लावावं लागले असते तेव्हा आमचं टेन्शन गेलं असतं, कारण की आम्ही 10 वाजल्यापासून 4 वाजल्यापर्यंत त्यांच्या ऑफिसला बसलेलो होतो. नंतर मशीन धुवून बिवून डायरेक्ट भाई पंपात आणला. आता तुम्हाला माहिती विषय पंपात आहे. आबांना आबा करा 2 बोट, आता नाही नाद राहिलेला. विषय डायरेक्ट पंपात केलाय. तुम्ही टॉपचा हत्यार आणलाय तुम्ही गावात. सूरज ब्लॉगर बोललेला आता सिनेमॅटिक काढायला, तू इतका वैतागला असन मनातले मनात आम्हाला शेत येत असन, पण म्हणलं भाऊगी माया करता ऍडजस्ट करून सारा विषय पंपात झालाय. तर तेवढ्यात मामा काय म्हणते ते ऐका. विषय उगाच पंपात म्हणत नाही भाई, आमचं नशीब एवढं भारी. आम्ही जिथं मशीन धुतलं त्याच्या शेजारी पंप होता. मग म्हणलं डायरेक्ट आता विषय पंपातच करावा लागतोय.